जय शिवराय मित्रांनो, ज्या ज्या लाडक्या बहिणींना आता पैसे मिळालेले नाहीत त्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर आहे, दिलासा आहे। स्वतः वैयक्तिक मुख्यमंत्री यांनी यात वैयक्तिक लक्ष घातलेलं आहे। त्यामुळे ज्या महिलांना अद्याप एकही रुपया मिळाला नाही, ज्या महिलांना अद्याप KYC पेंडिंग आहे, काय बँकेची कामं पेंडिंग आहेत, तर त्यांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही। तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका, निश्चिंत राहा। स्वतः वैयक्तिक मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलेलं आहे। कारण अनेक महिलांना बँकामध्ये ताटकळत बसावं लागते, दिवसेंदिवस 24 तास 45 तास खूप दिवस ताटकळत बसावं लागते, चक्रा मारावं लागते त्या बँकेच्या KYC करण्यासाठी, DBT लिंकिंग करण्यासाठी। आणि ही बाब, ह्याचे व्हिडिओ, ह्याच्या बातम्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। 4 दिवसामध्ये व्हायला पाहिजे आम्हालाही वाटतंय। हां, नाही तुम्हाला वाटतं चांगली गोष्ट आहे, सरकारने बी योजना काढल्या तर त्या योजनाचं बी हे झालं पाहिजे ना। ह्या बाया इथं दिवसभर तात्काळून बसतायत, सकाळपासनं न खाता न पिता, काय मावशी 7 वाजल्यापासून येऊन बसताय इथं। मग सरकारने योजना काढल्या कोणासाठी आहेत? हां, मग हे असं जर बँकांमध्ये जर हे असं होत असेल तर मग ह्या सगळ्या बाया सकाळपासून गावाखेड्यामधनं आलेल्या आहेत, न खाता पिता इथं बसलेल्या आहेत। हे 1,500 रुपये कशासाठी देत आहेत सरकार? बरोबर, तुम्ही किती वेळेस आल्यात मावशी इथं? 6 वेळेस आल्यात ना तुम्ही? त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता यात वैयक्तिक लक्ष घातलेलं आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना, ज्या महिलांना KYC साठी ताटकळत बसावं लागते, त्रास होतो या, आणि त्यांना भीती आहे की पैसे मिळतील का नाही, त्यामुळे अशा महिलांसाठी मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केलेली आहे, दिलासादायक माहिती दिलेली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबतचं ट्विट केलेलं आहे। कारण महिलांना खूप त्रास होत आहे पैसे मिळवण्यासाठी, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक ट्विट केलेलं आहे। त्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याचे KYC करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकेपुढे रांग लावत असल्याचे वृत्त बघितले। माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतो की निष्कारण घाई गडबड करून त्रास घेऊ नका। सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुमचा हा भाऊ योजनेवर व्यक्तिशः देखरेख करतोय, काळजी करू नका, असं ट्विट स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळे तुमचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, KYC बाकी आहे, बँकेची काही कामं बाकी आहेत, तरी तुम्ही काळजी करू नका। तुम्ही पात्र आहात आणि तुमच्या फक्त काही किरकोळ बाबी पेंडिंग आहेत करणं, त्या झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। एकही महिला या पैशापासून, या लाभापासून वंचित राहणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे। अशी नवीन ताजी अपडेट आपण आता तुम्हाला दिलेली आहे, तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे ज्या ज्या महिलांना अद्याप एकही रुपया मिळालेला नाही, त्या पात्र आहेत, त्यांना 100% याचे पैसे मिळणार आहेत। काहीही काळजी करू नका। त्यामुळे तुमचे KYC झाले नसेल तर होऊन जाईल, बँकेवाले करतील। KYC व्हायला थोडासा वेळ लागतो, परंतु तुमचा पैसा एकही रुपया बुडणार नाही। तुम्हाला टोटल 3 महिन्याचे पैसे मिळतील। या महिन्यात जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला 3 महिन्याचे 4500 रुपये मिळतील, 4500 रुपये मिळतील, आणि अगोदरच्या महिन्यानंतर पैसे मिळालेले आहेतच। त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, लाडक्या बहिणींनो, निश्चिंत राहा। स्वतः मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला या होणाऱ्या त्रासाची दखल घेतलेली आहे। बँकेला सुद्धा ते आता निर्देश देणार आहेत की लवकरात लवकर KYC करून घ्या। 30 सप्टेंबरपर्यंत 3ऱ्या टप्प्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे, या महिन्यातच पैसे मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका। आता 8 ते 9-10 दिवस राहिलेले आहेत महिना संपायला। या दिवसात तुमची KYC पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत पैसे मिळू शकतात। त्यामुळे काहीही काळजी करू नका, लाडक्या बहिणींनो, तुम्ही निश्चिंत राहा। हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा आणि नवीन असेच ताजे, नवीन ब्रेकिंग मोठे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।